नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बऱ्याच महिलांना नोव्हेंबरचा देखील हप्ता जमा झालेला नाही। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर शासनाने वेगवेगळी जे काही कारणं आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु याच्यामध्ये ठोस असं याच्यावरती अजून तरी शासनाचं कोणीही बोललेलं नाही किंवा असं कोणतंही ट्विट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या ई-केवायसी संदर्भात केलेलं नाही। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या आणि आता लागोलागच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्याचा पूर्ण कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे। परंतु लाडक्या बहिणी जे काही शासनाने लाडक्या बहिणी संदर्भात एक मोठी घोषणा केलेली होती आणि त्यांच्यामुळेच आम्ही विधानसभेमध्ये आमची सत्ता आली असं शासन वेगवेगळ्या माध्यमातून सांगत होतं। परंतु त्याच लाडक्या बहिणी जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी लाडक्या बहिणींनी केवायसी केली। त्यानंतर बघा, जी काही वेगळ्या पद्धतीने केवायसीचं त्यांनी पोर्टल बनवलं, ते पोर्टलची जी काही अंतिम मुदत होती ती 31 डिसेंबर 2025 होती। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणी याच्यापासून वंचित राहिलेल्या आपल्या निदर्शनास आलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा, जर 31 डिसेंबर 2025 ही केवायसी करण्याची अंतिम मुदत होती, तर साधारणतः डिसेंबरचा हप्ता हा सर्व केवायसी न केलेल्या महिलांना देखील भेटायला पाहिजे होता। परंतु नोव्हेंबरचा हप्ता या बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळालेला नाही। त्याच्यामुळे बुलढाणा असेल, जळगाव असेल या ठिकाणी लाडक्या बहिणींचा रोष आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे, रस्ता अडवलेला दिसत आहे। त्याच्यामुळे रस्ता रोको करण्याइतपत या लाडक्या बहिणींवर वेळ यावी तरी पण शासनाने दुर्लक्ष करावं, ही एक चिंतेची बाब आहे। कारण अशा प्रकारच्या ज्या काही योजना असतात त्या निवडणुकीच्या काळामध्ये आणल्या जातात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची शोकांतिका होणं हे एक मोठं अपयश असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नोव्हेंबरचा हप्ता हा बऱ्याच महिलांना आलेला नाही। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच महिलांची जी काही पडताळणी आहे ती आता सध्या जरी चालू असली, सध्या तर ती बंदच आहे, कारण मोठ्या प्रमाणात निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत। आता याच्यामध्ये पाहिलं तर बऱ्याच वेळेला काय झालेलं महिलांकडून, की समजा तुमचं शासकीय सेवेमध्ये तुमच्या कुटुंबातील कर्मचारी शासकीय सेवेमध्ये कामाला आहे का, तर त्या ठिकाणी महिलांचं चुकून हो असं झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबात कोणीही शासकीय सेवेसाठी नसतो, परंतु तरी हो झाल्यामुळं त्यांचा अर्ज पडताळणीसाठी गेलेला असतो। मग आता यांची पडताळणी नेमकी कधी होणार या संदर्भात कोणतंही अपडेट मंत्री महोदय असतील किंवा शासनाच्या तर्फे देखील इतर कोणीही या संदर्भात ठोस असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही। त्याच्यामुळे महिलांना चिंता आहे की आता आमचा हप्ता बंद होणार का। आता जी काय ई-केवायसीची पुढची प्रक्रिया आहे ती आता जूनमध्ये चालू होणार आहे। मग आता जूनमध्ये जर ई-केवायसीची प्रक्रिया चालू होणार असेल, मग आता नोव्हेंबर ते जून, समजा नवीन प्रक्रिया जूनमध्ये चालू होईल, मग नोव्हेंबर ते जून या कालावधीमध्ये ई-केवायसीचा काय पर्याय येईल का किंवा नवीन काय पर्याय येईल का, किंवा समजा जर ई-केवायसीचा पर्याय तुम्ही जूनमध्ये चालू केला तर मधले जे नोव्हेंबर ते जून हे हप्ते भेटणार का, या संदर्भात कोणतंही ठोस असं कारण नाही। आता या संदर्भात महिलांनी काय करायचं बघा, ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल अशा महिलांनी आपल्या तालुक्याचं जे काय महिला आणि बालविकास केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे। त्या ठिकाणी एक दोन महिला गेल्या तर त्या ठिकाणी तुमची दखल घेतली जाणार नाही। त्याच्यामुळे सर्व महिलांनी एकत्रित गेलं तर त्याची दखल घेतली जाऊ शकते, किंवा नेमकं तुमचा हप्ता कशामुळे आला नाही तर या संदर्भात तुम्हाला ठोस असं कारण सांगितलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे या संदर्भात शासनाने अजून तरी कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही, या संदर्भात कोणतेही अपडेट दिलेलं नाही। आता महिलांना नेमक्या पुढचे हप्ते भेटणार की नाही, जवळजवळ 40 ते 45 लाख महिला याच्यापासून वंचित आहेत। आता हे ई-केवायसी केलेलेच महिला वंचित आहेत, परंतु केवायसी केलेले नसेल त्या महिलांचा तर हप्ता बंद झालेला आहे। परंतु ज्या महिलांचं सर्व क्लिअर असून त्यांच्या कुटुंबात म्हणजे जे काही शासनाने निकष ठरवून दिलेले होते त्यानुसार सर्व महिला पात्र असून देखील, परंतु काही ई-केवायसी करताना काही थोडक्यात चुकीच्या कारणामुळे त्यांचा अर्ज जर अशा प्रकारे त्यांचे पैसे थांबवले जात असेल, व्यवस्थित पडताळणी तात्काळ केली जात नसेल, तर हा एक त्या लाडक्या बहिणींवर अन्याय आहे। त्याच्यामुळे अशा पात्र महिलांवर शासनाने कोणताही अन्याय करू नये, कारण अशा प्रकारे जर धोरण ठरवलेलं असेल आणि ते धोरण वर्ष ते 2 वर्षामध्ये त्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ही एक शोकांतिकेची बाब आहे। अशा प्रकारचं धोरण जर ठरवत असाल तर यामुळे
आपलं जे काय आर्थिक आहे, जे काय अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम पडत असतो आणि एक प्रकारे लोकांमध्ये सुद्धा रोष निर्माण होत असतो. त्याच्यामुळे शासनाने यासंबंधी ठोस असं काहीतरी कारण महिलांना सांगायला पाहिजे. एक प्रेस घेऊन यासंबंधी काहीतरी सांगायला पाहिजे. जरी आता निवडणुका असल्या तरी यासंबंधी भविष्यात तरी येत्या 5 फेब्रुवारी 7 फेब्रुवारीला साधारणतः निकाल आहे. त्याच्यानंतर देखील शासनाने यासंबंधी काहीतरी कारण सांगून त्यासंबंधी एक पर्याय निवडावा आणि महिलांना केवायसीचा अजून एकदा संधी द्यावी आणि ज्यांचं चुकलं असेल त्यांना सुद्धा एखादा समजा अंगणवाडी असेल याचं स्थानिक लेवलला काहीतरी त्यासंबंधी पर्याय द्यावा अशी शासनाला विनंती आहे. धन्यवाद.